विद्यार्थी मित्रांनो, हे गणित आपणास दोन पद्धतीने सोडवता येते. पहिली पद्धत दोन चलातील एक रेषीय समीकरणे बनवून किंवा दुसरी पद्धत वर्ग समीकरण बनवून. जर जमलेच नाही तर वेगवेगळ्या दोन संख्या निवडा व प्रत्येक वेळी त्यांची बेरीज व गुणाकार करा व त्या दोन संख्या शोधून काढा. पण लक्षात ठेवा, 10वीसाठी आपण वर दिलेल्या दोन पद्धतीच महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, वरील दोन पद्धतीने तुम्हाला कसे समीकरण बनवता येतील त्याचा कच्चा आराखडा मी येथे देत आहे. यावरून तुम्ही हे गणित स्वतः करावे, उत्तर शोधावे हे बरे. मात्र उत्तर कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. तर आता आपण या दोन्ही पद्धती पाहूया. तर काय दिले आपल्याला, दोन चलातील एक रेषीय समीकरणे या पद्धतीने आपण पहिल्या सुरू बघू. तर समजा त्या दोन संख्या x व y आहेत. आता कुठल्या तर संख्या आपल्याला गृहीत धरावं लागतात, म्हणून आपण x आणि y असं गृहीत धरलेलं आहे. तर हे दोन चल आहेत. पहिलं चल x आहे, दुसरं चल y आहे. बरं, आता या दोन्ही चलांची बेरीज किती दिली आहे? या दोन संख्यांची बेरीज 52 आहे. या दोन संख्यांची बेरीज 52 आहे. म्हणून काय लिहिता येईल आपल्याला? म्हणून x ही पहिली संख्या अधिक y ही दुसरी संख्या बरोबर 52. हे पहिलं समीकरण आपलं झालं. आता आपण काय करू, दुसरं समीकरण करण्यासाठी पुढची ओळ वाचू. त्यांचा गुणाकार 576 आहे. आता या दोन संख्यांचा गुणाकार, पण संख्याचा गुणाकार 576 आहे. म्हणून काय लिहिता आपल्याला? म्हणून x गुणिले y बरोबर 576. हे दुसरं समीकरण झालं. आता आपल्याला दोन चलातील समीकरणाच्या दोन्हीच्या किमती काढण्यासाठी काय करावं लागेल? एक x अधिक y वालं समीकरण पाहिजे, एक x गुणे y वालं समीकरण पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करूया, तर याचा वापर करून x गुणे yचे एक समीकरण आपण बनवू. तर कसं बनवायचं बघू. परंतु a मायनस b याचा जर वर्ग घेतला तर a अधिक b ह्याचा वर्ग येतो -4ab असं एक सूत्र आहे आपल्याकडं. या सूत्राचा आपण वापर करू. म्हणून x गुणे y बरोबर याचा वर्ग बरोबर किती येईल? x अधिक y याचा वर्ग गुणे 4x इंटू y. हे समीकरण आपण वापरू. या समीकरणाचा वापर जर केला तर इथे x अधिक y ची किंमत माहिती आहे आपल्याला 52 आहे आणि x इंटू y ची किंमत माहिती आहे 576 आहे. हे सगळ्या किमती याच्यात ठेवायच्या आणि त्याच्यानंतर आपल्याला काय समीकरण मिळेल? म्हणून आपल्याला असं समीकरण, म्हणून यावरून आपल्याला x मायनस y ची किंमत आपणास मिळेल. समजा ही किंमत अशी आहे, x मायनस y बरोबर काहीतरी. हे आपलं तिसरं समीकरण. आता पहिलं आणि तिसरं दोघांची बेरीज करायची. म्हणून आता परंतु 1 व 3 ची बेरीज करून काय येईल? आता असं जर बेरीज केली तर x अधिक y बरोबर 52 आहे आणि दुसरं x गुणे y बरोबर काहीतरी आहे. हे काहीतरी मी बॉक्स लिहिलेलं आहे बरोबर. नंतर काय होईल, याच्यामध्ये बेरीज केल्यानंतर y चा लोप होईल आणि 2x बरोबर काहीतरी येईल. आता 2x होऊन आपल्याला, म्हणून x बरोबर आपल्याला काहीतरी काढता येईल. तर हे काहीतरी येईल आपले x म्हणजे. आपण काय करू, x ची किंमत काहीतरी मिळालेली आहे. ही किंमत आपण x अधिक y बरोबर 52 ह्या पहिल्या समीकरणात ठेवू आणि त्याच्यावरून आपल्याला y ची किंमत मिळेल. अशा प्रकारे दोन्ही संख्या आपल्याला शोधता येतील. तर हे दोन्ही संख्या आपण अशा प्रकारे काढू. आता दुसरी पद्धत बघू आपण. दुसरी पद्धत कोणती आहे आपल्याकडं? वर्ग समीकरण पद्धत. बीजगणित सोडवण्यासाठी आपण वर्ग समीकरण पद्धत पाहू. या पद्धतीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की कुठले वर्ग समीकरण असले तरी x दोन किमती मिळतात. पाहता कुठलेही
वर्ग समीकरण असले तरी एक्सच्या दोन किमती मिळतात. म्हणजे एक्स बरोबर अल्फा व एक्स बरोबर बीटा या दोन किमतीस आपण वर्ग समीकरणाची मुळे म्हणतो. बरं, आता हे झालं, हे मुळे झालं. एक्स बरोबर अल्फा आणि एक्स बरोबर बीटा. समजा ही मुळे म्हणजेच दोन संख्या आहेत. समजा ही मुळे म्हणजेच दोन संख्या आहेत. म्हणून अल्फा प्लस बीटा, आपल्याला दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे 52. अल्फा प्लस बीटा बरोबर 52 हे एक पहिलं समीकरण झालं. आणि दुसरं समीकरण काय दिले, व अल्फा इंटू बीटा बरोबर 576 दिलं आहे. हे दुसरं समीकरण आहे, हे पहिलं समीकरण आहे. बरं, परंतु अल्फा व बीटा ही वर्ग समीकरणाची मुळे असल्यास, समीकरणाची मुळे असल्यास आपण वर्ग समीकरण कसे लिहितो, वर्ग समीकरण असे लिहितो. असे लिहितो म्हणजे कशी लिहितो आपण पाहू. कशी लिहितो आपण, एक्सचा वर्ग उणे अल्फा प्लस बीटा एक कंसामध्ये इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा बरोबर 0. हे समीकरण झालं आपलं. आता या समीकरणाला आपल्याला पुढे असं लिहिता येईल की इथं अल्फा प्लस बीटाची किंमत आहे ती लिहून ठेवा. म्हणून एक्सचा वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे आपल्याकडं, 52 आहे. 52 गुणिले एक्स प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे आपल्याकडं, 576 आहे. 576 बरोबर 0. आता हे समीकरण वर्ग समीकरण आपल्याला सोडवायचे आणि एक्सच्या किमती काढायच्या. हां, यावरून आपणास ज्या दोन एक्सच्या किमती मिळतात त्याच आपल्या संख्या आहेत. झालं. तर हे सोडल्यानंतर आपल्याला संख्या मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या गणिताच्या पुस्तकातील वेगवेगळ्या चॅप्टरवरील गणित पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.